रामनवमीच्या खूप शुभेच्छा। आज रामासाठी आपण कैरीची डाळ प्रसाद करणार आहोत। चैत्र महिना आणि कैरीची डाळ केली नाही असं कसं? तर चला आज कैरीची डाळ करूया। त्यासाठी 1 वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली आहे। इथे 1 मोठ्या कैरीचा खीस करून घेतलेला आहे। थोड्या मिरच्या आणि जिरे घेतलेले आहेत, मीठ आणि साखर। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात एकत्र करणार आहोत। फक्त कैरी आपल्याला वरनं घालायची आहे। तर बघूया पुढची कृती। हे सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र केलेलं आहे। ह्याच्यामध्ये मिरच्या, हरभऱ्याची डाळ, मीठ, साखर आणि जिरे। तर हे आपण थोडंसं भरड मिक्सरमधून काढून घेणार आहोत। मिक्सरमधनं ही भरड डाळ काढलेली आहे। यामध्ये आपण आता ही कैरी घालून घेऊया। ही अख्खी कैरी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली एकजीव करून घ्यायची आहे आपल्याला इथे ही डाळ। आणि त्यामध्ये आपण गरम गरम फोडणी घालणार आहोत। जिरे, मिरच्या, मोहरी आणि हिंग याची छान अशी कडकडीत फोडणी याच्यावर घालायची आहे। आणि आता ही डाळ आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे, छान हलवून घ्यायची आहे। अशी एकजीव छान आपली डाळ झालेली आहे। आणि याच्यावर आता आपण कोथिंबीर घालणार आहोत। आणि ही डाळ गौरीच्या नैवेद्यासाठी किंवा राम जन्मासाठी प्रसाद म्हणून तयार आहे। तुम्हाला कशी वाटली कृती नक्की कळवा आणि तुम्ही एकदा करून बघा। आणि माझ्या राम जन्मला सखी राम जन्म